च्या संयोजन कक्षाच्या माध्यमातून तमाम भिवंडी च्या माध्यमातून आम्ही इथून देत आहोत। अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। दिवस रात्र डे नाईट या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। या स्पर्धेला प्रारंभ आणि शुभारंभ 21 नोव्हेंबरला झाला होता आणि 27 नोव्हेंबर आज स्पर्धेचा हा अंतिम दिवस शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्रक्षण स्वीकारलेला आहे। ज्यापासून कारिवली संघाने क्षेत्रक्षण सजवण्याच्या तयारीत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आज अनेक बल्लाढ्य संघांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। सध्या चांगल्या दोन बल्लाढ्य संघामधील सामना देखील आपण पाहणार आहोत। साई स्पोर्ट्स खारबाव एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जयपजन कारिवली। सलमीजोडी मैदानामध्ये येताना ऋषभ काठे या समेत पराग वतारी मागील सामन्यामध्ये देखील हीच जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती। आज वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील संघात नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय ऋषभ काठेला पुन्हा एकदा बढती दिली गेलेली आहे सलामीला। मागील सामन्यामध्ये ऋषभ काठे विशेष काही करू शकला नाही, मात्र पुन्हा एकदा संघ नायकाने त्याच्यावर या सामन्यामध्ये देखील विश्वास दाखवलेला आहे। सिक्कीम इथून प्रणय पाटील ही स्पर्धा एन्जॉय करत आहे। आज तो संघामध्ये नाही। कल्पेश भोये यांच्याकडून साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा मागील सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं गेले आणि या सामन्यासाठी त्यांच्याकडून साई स्पोर्ट्स खारबाव संघाला शुभेच्छा देखील आलेल्या आहेत। सलमी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले तर सलमीचं पहिलं षटक जयप्रसंग कारिवली संघाकडून घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मोहित घरत। फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय मोहित घरत, ज्यांनी नेहमीच कारिवली संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्याकडेच पहिल्या षटकासाठी संघ नायकांनी चेंडू सुपूर्द केलेला आहे। एखादा संघ नक्कीच कमी फ्लेअरसह इथे हजर होतोय आणि त्यांना जर एक्स्ट्रा फ्लेअर दुसऱ्या संघाचे घ्यायचे असतील तर कमिटीशी नक्कीच सल्ला मसलत करून कमिटीची परमिशन घेऊनच आपण ते प्लेयर मैदानामध्ये उतरवायचे आहेत। याचे सर्व संघांनी दखल घ्यायची, नोंद घ्यायची आहे। तर बोलूया आपण सामन्याकडे। मोहित घरत गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी फार एंड करून सज्ज होतोय। तर सामना करेल फलंदाज ऋषभ काठे। बरोबर 1:06 पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेले आहे। पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू समोर खेळले डाऊन द ग्राउंड। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत सिंगलने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन केले फलंदाज ऋषभ काठे याने। नेक्स्ट मॅच साठी टेंभोली आणि गोडसई बी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जहानमान टेंभोली विपक्ष रेग्नेश 11 जयप्रसंग गोडसी बी या दोन संघामध्ये। मोहित घरत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून इथे फुलटा चेंडू आहे। टर्न केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार। या इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच गोडसई आणि टेंभोली या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल। तर दोन्ही संघ नाही का आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे। चौकर आणि पराग वतारी यांनी आपल्या अकाउंट ओपन केल्याने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते। धाव प्लेवर 5 ओव्हर पोहोचते। पहिलं षटक मार्गस आहे। मोहित घरत कारिवली संघाकडून पहिलं षटक आदळतोय।
कार्पेचे सारे चेंडू जातोय या स्वीटलेक रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 6. आपण सामना पाहतोय या साई स्पोर्ट्स खारबा विपक्ष जयभजन कारिवली आजच्या दिवसामधला दुसरा सामना. जेव्हा मिनेश पाटील फॅम टीम जयभजन कारिवली संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र झेल कॅरी करता आलेला नाही. जीवदान विरुद्ध फलंदाज आला नाही तोपर्यंत फलंदाज 2 धावी ते कंप्लीट करतायत. या 2 धावीने धावफलकमध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचते ते 8 वर. पहिलं षटक मार्ग असते. मोहित घरत पहिलं षटक आदळतोय. तर पुन्हा एकदा सामनाकारी फलंदाज ऋषभ काढे. वैयक्तिक 3 या धावसंख्या ऋषभ काढे फलंदाजी करत आहे. इथे मात्र सुरेख फटका, गॅप स्वतः आलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करत. दरम्यान जय पाटील यांच्याकडून साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी तसेच या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून अक्षय पाटीलसाठी जय पाटील यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पॉलपेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पॉलपेच्या षटकामध्ये क्षेत्राची व्यूहरचना आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत, ज्यामध्ये डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक आता मात्र कावकर रिझनमध्ये पाहायला मिळत आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जातो मिड विकेट रिझन मधून. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. घुटना टेक और चौका देख. पराग वातरीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येला देखील येतोय आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकासाठी या 4 मिनिटं खर्च केले गेले आहेत. 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण 3 षटकांसाठी घेता तर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 षटकामध्ये ठेवावा लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर दोन्ही संघांनी 18 मिनिटे 3 षटकांसाठी घेतली होती आणि परिणामस्वरूप दोन्ही संघाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवावा लागला होता. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 13 धावसंख्या पाहायला मिळते. जमेची बाजू आपण पदे साई स्पोर्ट्स खारबाव संघाची की या संघाने कुठलाही गडी पहिल्या षटकामध्ये गमावलेला नाही. महेश पाटील महेश भोला गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि या संघाकडून दुसऱ्या षटकासाठी तो सज्ज झालेले. तर सामना करेल फलंदाज ऋषभ काटे. भव्य दिव्य स्पर्धा आणि या अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन संयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. महेश पाटील इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला वे सेफ मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स कंप्लीट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगल पेक्षा अधिक नाही. संघाची धावसंख्या सिंगल हळूच पुरुष शकते. धाव प्लेकडे 14 धावा. सुरू असलेला सामना आपण बघतोय महेंद्र पटेल फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष मिनेश पाटील फॅम टीम जयभजन कारिवली या 2 संघामध्ये. आजच्या दिवसामधला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि यानंतरचा तिसरा सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका. एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळालेला टेंभोली विपक्ष गोरसई या 2 संघामध्ये. महेश पाटील दूरच्या टोकावरून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर यावेळी सामना करेल फलंदाज पराग वदारी.
जो 2 चौकारच्या त्याने या 3 चेंडूंचा सामना करून वैयक्तिक 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्रेटरचा फटका होता. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 14 धावा. पुन्हा एकदा संभाषण कक्षामध्ये जॉईन होत आहेत समीर ठाकरे. वेलकम समीर, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्टार्ट चांगली मिळाली मोहित घरतच्या विरोधामध्ये. तुम्ही बघितल्या 13 धावा पॉवर प्लेमध्ये पूर्ण करण्यात आल्या. पराग वतारी चांगला खेळतोय. बघूया आता तो मोमेंटम इथून कायम ठेवला जाणार का. ओव्हर द विकेट न कॅप्टन फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस वर घेऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर स्वीप केलाय. बरं, जवळजवळ आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा तिथे पुन्हा पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. एक हाय स्कोरिंग मॅच आता इथे बघायला मिळेल असं वाटतंय ज्या पद्धतीने सुरुवात केली फलंदाजांनी. हा नक्कीच जमीची बाजू देखील आहे, कारण कुठल्या प्रकारचं गडी गमावलेलं नाही आणि मोठे फटके खेळण्याचं लायसन जेव्हा तुमच्याकडे 10 विकेट शेष असतात तेव्हा असतं आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये या मोठ्या मोठ्या फलंदाजांचा नक्कीच येणं बाकी आहे. ज्यामध्ये बाहुबल्याप्पा, खारबाव क्रिकेट, सूरज पाटील. सध्या ऑनस्क्रीन कमेंट तुम्ही वाचले असेल. किंग ऑफ भिवंडी भावेश दा, क्या बात आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन यॉर्कर लेंथ. यावेळेला बरोबर आपण बघितला बुंध्यात हा चेंडू होता आणि अखेर शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल उचलणार. 1 धाव घेण्याची वेळ होती. कंट्रोल गोलंदाजी महेश पाटील याची पाहायला मिळते. कुठले मोठे फटके खेळण्याचं स्वतंत्र फलंदाजाला दिलेलं नाही. अगदी विकेट टू विकेट आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या धावपलीकडे 17 धावा. षटक क्रमांक 2 महेशचा अतिशय सुंदर होताना कारिवलीच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर बॅक करणं गरजेचं होतं. बाउन्स बॅक करणं गरजेचं होतं आणि तो बाउन्स बॅक महेश पाटील स्वतः कॅप्टन करून देत असताना जय बजरंग मिनेश 11 कारिवलीला फुल टॉस. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटशीन रेजा आतली कडा लागली आहे. अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. वेळ होती फलंदाजांकडे सिंगल कंप्लीट करण्याची. दरम्यान पंकजी भोईर यांचं देखील इथे आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम पंकजी भोईर. धावसंख्या धावपलकावर 18 धावा. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी महेश पाटील हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिनेश पाटील फॅम टीम मिनेश 11 जयप्रसंग कारिवली संघ आपण पाहतोय सध्या क्षेत्ररक्षण करताना. महेश पाटील फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टॉल वसूल करताना आपण पाहतोय पराग वतारी चेंडूला फेकून देतोय. बॅकवर्ड स्कोरच्या वरून सीमा पार टोलेचंग षटकार. थोडा मॅग्निफिसंट हिट फुल टॉस होता आणि सुपर टायमिंग सिग्नेचर स्ट्रोक आहे. पराग स्क्वेअर ऑफ द विकेट फार सुंदर खेळतो. मग तो रिव्हर्सचा पवित्रा असू द्या किंवा सर बॅटना असू द्या, तो स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर बाउंड्री सहजासहजी क्लिअर करताना दिसतो आणि इथे स्लॉग हिट पाहायला मिळाला. षटकार त्याने प्राप्त केला आफ्टर 2/24 फॉर द लॉस ऑफ नो लॉस. क्या बात आहे. एकही गडी गमावलेला नाही आणि 24 धावा या स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहतायत. बरोबर आपण पाहतोय 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत. आता या 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक अतिरिक्त फील्ड इनसाइड द रिंग तुम्हाला घ्यावा लागेल. चांगले टार्गेट देण्याच्या आता दिशेनं सध्या तरी खारबाव संघ तुम्ही पाहतायत. चांगली सलामी मिळाली आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्या कुठेतरी त्रुटी आढळल्या होत्या त्याच्यावरती काम केलं, त्याच्यावर फोकस केला आणि पुन्हा आता सलामी वीरांनी त्यांचा स्ट्रेंथ, त्यांचा स्ट्रॉंग झोन काय आहे ते ओळखलं आणि इथे पुन्हा चांगला खेळ त्यांनी सुरू केला. 24 धावा इथे लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. याच धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 48, 48 आणि 48 जर बनल्या तर खारबाव संघासमोर मिनेश 11 कारिवलीचं आव्हान थोडंसं कठीण होऊ शकतं. दरम्यान नवीन 40+ संघटनेचे सचिव सन्माननीय रमेशजी तरे साहेबांचं आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. थर्ड ओव्हर प्रतीक गोलंदाजी करण्यासाठी आल्या. प्रतीक नाईक पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतोय, मिळेल फक्त सिंगल. ऋषभ काठे यावेळेला अँकर रोल प्ले करतोय. मागच्या सामन्याचा अभ्यास त्यानंही केला असेल की भरपूर सारे डॉट बॉल त्यानं फेस केले.
तिथून संघ थोडासा अडचणीमध्ये गेला. आणि इथे मात्र त्याचं इनिंगचं वैशिष्ट्य राहिलं की कुठलाही चेंडू त्यांनी डॉट केलेला नाही. अक्षय पाटील यांची कमेंट्स वेल प्लेड पराग वतारे अँड साईड स्पोर्ट खारबाव. शुभेच्छा येतात. मोठ्या संख्येने प्रेक्षक सध्या यूट्यूबवर जोडले गेले. त्यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला चांगला बॉल फील्ड केला पंकजनं. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि इथे धावबाची संधी जरूर होती, मात्र कुठल्या प्रकारे रस दाखवलेला नाहीये. कदाचित आता हा गेम प्लॅन असावा. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 26 आहे, कारण येणाऱ्या बॅटर्स मध्ये तुम्ही पाहतायत सूरज पाटीलचं येणं बाकी आहे आणि दॅट्स वाय मोनिश तरेचं येणं बाकी आहे आणि अक्षय पाटीलचं येणं देखील बाकी आहे. म्हणजे मोठमोठे फलंदाजी रथी मारुती अजूनही या प्लेस फील्डमध्ये आहेत. प्रतीक नाईक गोलंदाजी या मार्कवर पाहायला मिळतोय दूरच्या टोकावरून. इथे मात्र आपण पाहतोय वाईड यॉर्कर हा चेंडू हाताळलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पंचांचा आव्हान तर बाईचा इशारा येतोय. आव्हान दरम्यान संघाच्या धावफलकामध्ये 1 नेबर. धावसंख्या 27. प्रतीक नाईक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये थर्ड ओव्हर चांगली घटत असतात ना मिनिश 11 जय बजरंग कारिवलीसाठी, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये खूप चांगल्या रन्स होत्या. तिथून पलटवार करणं गरजेचं होतं आणि तो पलटवार प्रतीक नाईकनं आता करून दिला. इथे फुल टॉस आहे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्ट केला. पराग वतारे ऑन फायर. थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणखी एक चौकार स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चांगली फलंदाजी आपण पाहतोय पराग वातारे करताना. 9 चेंडूमध्ये 22 या धावसंख्येतून फलंदाजी करतोय. रन मशीन ऑफ खारबाव क्रिकेट पराग वातारे, ज्याच्या खेळीमध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा देखील समावेश आहे. बाउंड्रीज मध्ये डील करतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 31 धावा. चांगली लढत यानंतर जो सामना होणार आहे रिग्नेश 11 जय बजरंग गोरसे बी विरोधात वानू स्पोर्ट जय हनुमान टेंभवली. Both the captain, I kindly request you please reporting for the toss after 4 over. यावेळेला यॉर्कर लेंथ. इथे चांगला जोर होता. रिस्टचा मारा प्रतीककडनं पाहायला मिळाला. मनगटाच्या जोरानं तो ताकद लावतोय आणि इथे पहा धावांची चोरी होते दिवसा ढवळ्यात. दुसरी धाव इथे मिळाली. तिसरीचा प्रयत्न केला जात होता. फक्त 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 33 धावा 33 रन्स. थर्ड ओव्हर 3रं षटक मार्गस्थ असताना प्रतीक नाईकच्या या ओव्हरमध्ये देखील आता रन्स यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स पूर्ण केल्या जातात. चांगल्या प्रकारे रन्स पूर्ण केल्या जातात, कारण लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये दुमास तुम्ही पाहताय की तुमच्याकडे सेट होण्यासाठी वेळ नसतं. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल येणाऱ्या फलंदाजाला मोठ्या फटक्यांसाठी तयार राहावं लागत असतं. प्रतीक नाईक ओव्हर द विकेटनं पराग समोर. यावेळेला चांगला बॉल. इथे धावबादची संधी आहे. यावेळेला फलंदाज होतोय धावबाद. ऋषभ काठेला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय पहिला खारबाव संघाला. चर्चा आमची जास्ते गाव इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव वेळ प्रसंगी घेतो या. 3 षटकांची समाप्ती आणि बरोबर 11ची सरासरीने प्रति षटकामागे धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावसंख्या झालेली ती 33 आणि या 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ देखील खर्च केलेला आहे. दरम्यान कुणाल घरे त्यांच्याकडून सूरज केनेसाठी या नेक्स्ट मॅचसाठी या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच प्रथमेश सिवारी यांच्याकडून साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी आणि या रणमशीर खारबाव पराग वातारेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. सोशल कमेंट्स शो केल्या जातात आणि तेजस भोईर मला वाटतं की यांनीच इन्व्हेंट केलं होतं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम मधून. राज पाटील यांच्याकडून देखील मिनेश 11 ज्यापासून कारिवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न राहिला. स्पर्धाच फार मोठी आहे. आपण पाहतोय आज
डे 7 आपण पाहतोय 7वा दिवस या स्पर्धेचा सलग आपल्याला पाहायला मिळतो. पंकज मात्र येतोय गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र हा चेंडू जातोय लॉंग लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं. आपण बरेचसे सिनियर क्रिकेटर अजूनही कारिवली संघामधून खेळताना पाहतोय. खरं तर ज्युनियर क्रिकेटर देखील हळूहळू कारिवली गावामध्ये तयार होत चाललेत. मात्र सिनियर खेळाडूंचं संघामध्ये असणं गरजेचं आहे. आपण पाहतोय पंकज देखील बऱ्याचशा वर्षांपासून क्रिकेट खेळत आला. त्यानंतर कॅप्टन महेश, पप्प्या खारीक असेल, फार वर्षांपासून या खेळाडूंना आपण कारिवली संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय. धावसंख्या 34 आहे धावफलकावरती. सूरज पाटील ऑन स्ट्राईक असेल, बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट. मागील 2 ते 3 वर्षांपासून हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार उंच आणि फार आदराने घेतलं जातं. त्याचं कारण त्याचा खेळ. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला चेंडू आहे पंकजचा. पंकजकडे अनुभव आहे. सूरज युवा आहे, मात्र सूरज बऱ्याच वर्षांपासून खेळत आला. तो देखील आता मॅच्युअर होत चाललेला आहे. आणखी एक डॉट चेंडू इथे दबाव आता खारबाव संघावरती वाढवेल. पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी राहिली 33 धावांची, मात्र तिथून अंतिम षटकामध्ये पंकज म्हात्रे स्लॉग ओव्हरमध्ये त्याचा अनुभव दाखवत असताना, शो करत असताना. गुड बॉलिंग. सूरज समोर पुन्हा यॉर्कर लेन खोदून काढल्या. काव कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल. धावबादची संधी होती. पराग आता स्ट्रायकिंग एंडला. वेल सेट बॅटर आहे. खूप चांगले आय साईट त्याची पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉल पासून त्याने आक्रमण केलंय. आता 3 शेवटचे बॉल शिल्लक. बघूया इथून आता किती रन्स येतात. 35 धावा सध्या धावफलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करतोय, वानू स्पोर्ट जय हनुमान टेंभोवले आणि रिग्नेश 11, येस दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे. यावेळेला लिडिंग एज मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. चुकी झाली का? रिले कॅच. गोलंदाजाकडनं चुकी जरूर झाली. कीपरनं झेल पकडला. फलंदाज परागला मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय खारबाव संघाला. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. 25 धावांचं योगदान पराग वतारे यांनी बाद होण्यापूर्वी दिलेलं आहे. चांगली इनिंग नक्कीच त्याची पाहायला मिळालेली आहे. मात्र झेलबाच्या रूपाने बाद होऊन पॅवल्यामध्ये परतताना दरम्यान अजय मनेरा यांच्याकडून देखील आमच्या सहकारी संयोजक समीर ठाकरेसाठी बेस्ट कमेंट आलेले आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच अजय मनेरा. नाही, जेव्हा दुमासर आपण पाहतोय ना की कौतुकाची थाप देणारे व्यक्ती या जगामध्ये असतील ना, तर मरेपर्यंत काम करायला काय हरकत आहे. आणि असंच प्रेम जर तुमचं असलं आमच्यावर, तर आम्ही डेफिनेटली आणखी चांगला देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. धावसंख्या 35 धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. पंकज गोलंदाजी करतोय. पंकज म्हात्रे अनुभव तो शो करत असताना अक्षय समोर वॉड शॉट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. बॉल थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. इट्स अ 4 रन. चांगला फटका अक्षय पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार वसूल करताना. आणि चौकाऱ्या संघाची धावसंख्या 39. शेवटचं षटक मार्गास आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र शेवटचं चेंडू शिल्लक आहे. फायटिंग टोटल, चॅलेंजिंग टोटल कडे आता धुमासर आपण यावेळेला वाटचाल पाहतोय साई स्पोर्ट खारबाव संघाची. पंकज म्हात्रेनं जबरदस्त गोलंदाजी केली, मात्र यावेळेला थोडंसं ओव्हर पिच बॉल. आणि अक्षय चांगल्या फॉर्मात आहे. शेवटचा बॉल जोरदार अपील त्या ठिकाणी. आणि अखेर डॉट बॉल इथे आलेला आहे. आणि याचबरोबर षटक क्रमांक 4 येथे संपल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 39. 39 and 40 रन्स टू विन. मिनेश 11 जय बजरंग कारिवली समोर 40चं आव्हान आता समोर ठेवण्यात आलेलं आहे. आयोजन भारी केलं आहे आणि नियोजन सुद्धा भारी केलं आहे.
सन्मान्य जयेंद्र नाईक, केतन नाईक आणि सदानंद नाईक या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्या शुभास्ते आपण करणार आहोत टॉस. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आलेले आहेत. एका बाजूला विघ्नेश 11 जय बजरंग गोरसे बी आणि दुसऱ्या बाजूला वानुस्फोट जय हनुमान टेंभोली. मान्यवरांपासून आपण करणार आहोत टॉस. एका बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच विल बी 4 ओव्हर. 4 षटकांचा सामना असेल. गोरसई संघ कर्णधार कॉल करतोय. स्वागत कन्स्ट्रक्शन इज अ कॉल अँड इट इज अ स्वागत कन्स्ट्रक्शन्स. स्वागत कन्स्ट्रक्शन्स आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे विघ्नेश 11 गोरसई ब संघानं. दोन्ही कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. नाणेफेकी तुम्ही जिंकलेल्या. टेंभोली सारखा समोर बलाढ्य संघ आहे. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. काय सांगाल ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये खेळताना कसा अनुभव आतापर्यंत आला आणि या मॅचकडे कशा पद्धतीने तुम्ही फोकस कराल? मॅच तर चांगली झाली आणि स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर कमीच आहे, कारण की डे नाईट फॉर्मॅट आणि भिवंडीमध्ये प्रथमच क्रिकेटला सुरुवात झाली आणि डे नाईट फॉर्मॅट बोलायला मोठी स्पर्धा आहे आणि चांगला खेळायला अनुभवला. संघ तोच असेल. पहिल्या 2 मॅचेसमध्ये जो संघ आम्हाला बघायला मिळाला की काही बदल आज टेंभोली समोर करण्यात येतील? नाही, तोच संघ केलेला आमचा असतो तोच. एखादा सामना आठवतोय की या सीझनमध्ये झालेल्या टेंभोलीच्या विरोधात? मागील सीझनमध्ये भरपूर झालेले आहेत, मात्र ह्या सीझनमध्ये एखादा सामना आठवतोय? ही आमची दुसरी टुर्नामेंट असेल, त्यामुळे आमचा सामना झालेला नाही, फर्स्ट सामना असेल. शुभेच्छा असतील विजयासाठी. संदेश परेश गोराटकर नाणेफेकी गमावलेले आहे. बॅटिंग करणार आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरोधात झालेलं आहे? नाही, आम्हाला पण रक्षणच करायचं होतं. मग आता बॅटिंग मिळाली आहे. मागील तू मॅचेस ॲज अ कॅप्टन ॲज अ प्लेयर तू नाईटमध्ये खेळलास, डेला सुद्धा खेळला, म्हणजे मैदानाचा चांगला अनुभव तुझ्याकडे आहे. का पर्टिक्युलर टार्गेट आहे की गोरसई समोर इतक्या धावा सेफ असतील? गोरसई एक चांगला संघ आहे. जेवढे जास्त रन होतील तेवढ्या काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय सांगशील ॲज अ कॅप्टन, तुला कुठल्या फलंदाजावर जास्त विश्वास आहे की गोरसई समोर चांगला खेळेल? मोठी मॅच आहे तर सर्वांकडून जास्त अपेक्षा असेल मला. शुभेच्छा देतो. या दोन्ही संघांना टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. विघ्नेश 11 जय बजरंग गोरसे बी न पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वानुस्फोट जय हनुमान टेंभोली संघाला क्षेत्र फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि टार्गेट 40 धावांचं असेल. हिंदवी केने यांचे देखील एक कमेंट्स आलेले आहे. सोशल कमेंट शो केल्या जातात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे गोरसई बी थरार आणि सुभाष धुमाल घालतो एक कॉमेंट्री मध्ये धमाल. क्या बात आहे. बऱ्याचशा कमेंट्स येतात, त्या जसजशा आम्हाला वेळ मिळेल तसतशा आम्ही रीड करूच. परंतु आता सलामीची जोडे आणि कारिवलीकरांच्या टाळ्यांचा आवाज इथे ज्ञानेश्वर मुकादम सर, धुमा सर आणि सगळ्यांना ऐकायला मिळाला. ही क्रिकेट प्रति क्रेज आहे कारिवली गावामध्ये आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावरती आता जोडाव्या लागतील. बरोबर 10च्या सरासरीनं धावा इथनं जोडणं गरजेच्या आहेत. विघ्नेश 11 जय बजरंग कारिवलीला. क्या बात आहे. बघा कौतुक सगळ्यांचं होत होतं आणि आता आयोजकांचं झालेलं आहे. गोरसई ब संघाला तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली त्याबद्दल बरेचसे टेनिस क्रिकेटर खुश आहेत, बरेचसे क्रिकेट रसिक खुश आहेत, असं तनिष क्रिकेट लवर पालघर मधून ही कमेंट आलेले. क्या बात आहे. शुभेच्छांचा वर्षा होतो. अजय कदम यांनी देखील ऋषभसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. टार्गेट इथून 40 पार करायचं. भरपूर मोठ्या संख्येने व्ह्यूअर्स आलेले आहेत. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. लाईव्ह चॅट ऑन आहे. तिथे बऱ्याचशा वेळेला आपण चुरसी पाहतो, बऱ्याचशा वेळेला कॉम्प्लिमेंट्स बेस्ट देखील येत असतात. तिथे कौतुकी होतं, तिथे भांडणही होतं, सगळ्या गोष्टी होत असतात. ऋषभ काटे षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. 12 वाजून बरोबर 32 मिनिटे या ठिकाणी झालेले आहेत. प्रतीक नाईक आणि अक्षय पाटील सलामीचे सलामीवीर.
2 क्षेत्ररक्षक त्या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन लेग फिल्डर आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग सज्ज करण्यात आलेला आहे. 12:33 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. ऋषभ काठे तयार प्रतीक नाईक समोर. एक 1:33 या ठिकाणी झालेले आहेत. ऋषभ राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीक नाईक समोर. पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक. शॉर्ट एक्सच्या कव्हरला फिल्डर. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता इथे उवत्र स्वरूपामध्ये आणखी एखादी धाव मिळेल. वेगवान चेंडू होता. ठक असा आवाज केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतात क्षेत्ररक्षणही चांगलं, चेंडूही चांगला, स्ट्रोकही चांगला. मात्र 2 धावा तिथे मिळाल्या फलंदाज प्रतीक नाईकला. प्रतीक नाईक ऑफ द मार्क विथ द डबल. चांगली स्टार्ट मिनेश 11 कारिवली संघासाठी. थोड्याच वेळात या स्पर्धेचे प्रणेते युवा नेते रिग्नेश पाटील यांचे आगमन होणार आहे. यावेळेचा हा चेंडू ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. विथ बाउन्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा. मिळेल फक्त सिंगलच्या साह्याने धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पॉवर प्ले अत्यंत महत्वाचं षटक असेल. पॉवर प्ले मध्ये जो संघ चांगला खेळेल त्या संघाचं पारडं जड आपण म्हणूया या सामन्यामध्ये. कारण थोडेसे चढ उतार पहिल्या डावामध्ये बघायला मिळाले. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये खूप सुंदर रन्स आल्या होत्या. मात्र तदनंतर प्रतीकनं फक्त यावेळेला लोवा फुल टॉस स्वीप केला. चांगला फटका अक्षय पाटीलच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. ज्या ठिकाणी तुम्ही फिल्डिंग सेट केली आहे त्या दिशेने बॉल कसा जाईल ह्याचा विचार गोलंदाजाने करणं गरजेचं असतो, कॅप्टनने करणं गरजेचं असतो. आणि साई स्पोर्ट संघाचा कॅप्टन बराचसा युवा आहे. मात्र त्याच्या पाठी फार दिग्गज खेळाडूंचा हात आहे. ते अनुभव शेअर करतात. ऋषभ काठेकडनं बऱ्याचशा आता अपेक्षा असतील. जबाबदारी त्याला पार करावी लागेल संघाला तारण्यासाठी. लीडिंग एज हवे त्या बॉल. मोनिश तरे डाऊन दी बॉल. विकेट कीपर कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाहीये. पहिला धक्का लागतोय कारिवली संघाला. प्रतीक बाद. पहिला धक्का या ठिकाणी लागला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर ऑप्शनच्या बाहेर पुढच्या लेंथवर बॉल होता. बॅटचा फेस लवकर क्लोज केला. बॅटच्या लिडिंग एजला बॉल लागला आणि बराचसा उंच गेला. तिथे झेल घेण्याची संधी होती विकेट कीपर मोनिशकडे. त्यानं चुकी केलेली नाहीये. दरम्यान आपण पाहतोय आमच्या आयोजकांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. स्पर्धा आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या सन्मानार्थ ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून भरवण्यात आली. माननीय श्री प्रताप मारुती पाटील साहेब, प्रभारी सरपंच ग्रामपंचायत राहणार आणि न्यू 40+ V1D चे संस्थापक अध्यक्ष, या स्पर्धेचे प्रणेते. आज सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. 50 वर्ष या आयुष्यामध्ये येऊन त्यांना आता झालेले आहेत. आणि या मागील 50 वर्षांमध्ये त्यांच्या हातून झालेली कार्य, त्यांनी केलेली विकास कामे, समाज कामे आणि त्यांनी दाखवलेली निष्ठा या क्रीडाप्रती आणि या शिक्षणाप्रती आज इथपर्यंत त्यांना घेऊन आलेली आहे. स्विंग अँड मिस, फाईन बॉल, अप्रतिम चेंडू आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर यश नाईक. यश नाईक समोर यश आले ऋषभ काठेला. पॉवरफुल गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये बांधून ठेवल्या फलंदाजांना अक्षरशः. धावफलक 4 धावा, 1 गडी त्याला मिळाला. पॉवर प्ले मधील अंतिम बॉल. शेअरअप केलं जाते. दोन्ही संघांचे पाठीराखे मैदानामध्ये आलेले आहेत. ही क्रेज आहे. दोन्ही गावांमध्ये क्रिकेटचं वेड आहे. क्रिकेट वेडे आहेत. यावेळेला फुल टॉस होता. फायदा उचलता आला नाहीये. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. वेस्ट साइड B नो बॉल. 1+1 2 धावा इथे मिळतील. आणि आता इथे गोलंदाजी करणाऱ्या संघानं रेफर केलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येकी संघाला एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे, जो बीमर साठी आपण वापरू शकता. आणि इथे आता बॉलिंग साइडनं रिव्ह्यू घेतलेला. टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील. ऑनफिल्ड पंचांकडनं नो बॉल आलेला आहे. बघूया आता टीव्ही अंपायरचा काय निर्णय येतो आहे. इट्स नो बॉल. टीव्ही अंपायर कडनं देखील निर्णय आलेला आहे. म्हणजे 1+1 2 धावा या ठिकाणी आता जोडल्या जातील मिनेश 11 जय बजरंग कारिवलीच्या धावपुस्तकावरती. आणि संघाची धावसंख्या 6 धावा. यापुढचा बॉल फ्री हिट असेल.
दुमासर पुन्हा संधी आहे बॅटरकडे ते फ्री माइंडेड मुक्तपणे फटका खेळण्याची. नक्कीच फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का? उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट असा चेंडू ज्या चेंडूवर फक्त फलंदाज रनआउटच्या रूपानेच बाद होऊ शकतोय. ऋषभ काटे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. मिडविकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपलेला आहे. 7 धावा फलकावरती लागलेल्या आहेत फिनिश 11 कारिवली संघाच्या. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. 33 ची गरज असेल. मोठा सामना रंगतोय आजच्या दुपारच्या सत्रामधील. फायनल डे आहे आणि आज सर्व मोठ्या मॅचेसच तुम्हाला पाहायला मिळतील. हळूहळू तुम्ही पाहता स्वर्गीय बाजीराव विठ्ठल पाटील स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने, स्वर्गीय विकास पुंडलिक पाटील, स्वर्गीय जयवंती पुंडलिक पाटील स्टँड मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आणि हे दाखवलं जात आहे. वानुस्फोट ज्या हनुमान टेंभोली संघाला दाखवलं जात आहे, त्याचबरोबर राजनोली संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांना देखील या ठिकाणी दाखवलं जात आहे. कॉमेंटेटरला काय हवं आहे ते कॅमेरामॅन त्वरित कॅच करत असताना जय बजरंग गोरसे ब संघ देखील आनंद घेतात. यानंतर त्यांना इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहणार आहात. सेकंड ओव्हर अक्षय पाटील, मागच्या सामन्याचा हिरो, सामनावीर, ज्यानं अतिशय सुंदर खेळ साकारला होता आणि एक हाती विजय मिळवून दिला होता साई स्पोर्ट खारबावला. तोच अक्षय पाटील आता पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एव्हरेज आता आपण जर बघितलं तर 10च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. ज्या वेळेला मॅच सुरू झाली त्यावेळेला प्रत्येक ओव्हर मागे 10 रन्स जोडायच्या होत्या, मात्र आता 11च्या सरासरीने आता इथनं धावा जोडणं गरजेचं असेल. 3 षटक शिल्लक आहेत. 33 ची गरज आहे. अक्षय पाटील विखुरलेलं क्षेत्ररक्षण, समोर अक्षय पाटील. अक्षय टू अक्षय, 2 अक्षय एकमेकांसमोर. यावेळेला क्रॉस लाईन हा फटका आडव्या बॅटनं प्रहार केला. बॉलवरती थोडासा फोर्स कमी होता बॅटरचा. एकच धाव घेण्याची वेळ आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 8 या आकड्यावर. दाणेश्वर मुकादम पहिल्या मॅच पासून आपल्यासोबत अतिशय सुंदर गुणलेखन करतात. चेअरअप केलं जाते. यावेळेला प्रत्येकी पाठीराख्याकडनं खेळाडूकडनं कौतुक केलं जातंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅप्टन अनिकेत मात्रे चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. सुपरली टेकन, एक्सलंट टेकन ऍक्शन. रिप्ले तुमच्या समोर विथ द स्विंग एक्झिक्यूट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला होता. यश नाईकच्या खेळीचा अंत झालाय. थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल विथ द बाउन्स विथ द स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं आणि थेट निवडलं होम डिलिव्हरी. एक्स्ट्रा कव्हर फिल्डरच्या हातामध्ये असंच म्हणूया. त्याला जास्त मुवमेंट करण्याची गरज लागली नाही आणि अखेर फलंदाज यश तिथे परतलाय मैदान सोडून. दुसरा धक्का लागला मिनिश 11 कारिवली संघाला. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 8 आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्य आहे 40 धावांचा. न्यू बॅटर पाप्या खारीक, खूपच अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय कारिवली संघाचा. कारिवली संघाला ज्यांनी अनेक सामने नक्कीच जिंकून दिलेले आहेत. समोर असेल अक्षय पाटील. ती ताकद आजही दाखवावी लागेल आणि त्याचा अनुभव त्याला शेअर करावा लागेल. अक्षय पाटील फॉर एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर सामनाकारी फलंदाज पाप्या खारीक. ग्रामस्थ मंडळ क्रीडांगण आणि खचाखच आता प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान तुम्ही पाहतायत. पप्प्या समोर परफेक्टली वाईड यॉर्कर होता. बॅकलिफ्टला वर करू दिलेलं नाहीये. येतोय आणखी एक डॉट बॉल. ऐरोली कोलीवाडा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला. वेलकम ऐरोली कोलीवाडा. आज त्यांनाही तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. जॉली स्पोर्ट कामतगरच्या विरोधामध्ये आजच्या 4थ्या लढतीमध्ये ते खेळताना दिसतील. नवी मुंबईहून हा संघ इथे दाखल झालेला. वेलकम अक्षय पाटील. पुन्हा एकदा सामनाकारी फलंदाज पप्या खारीक. इथे मात्र रिवर्स फटका आणि इथे आपण पाहतोय झडपाचूरपणे फलंदाज पप्या खारीक बाद होतोय.
सॉफ्ट डिस्मिसल, सहज सोप्पा झेल त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक सोहम पाटीलच्या माध्यमातून पप्प्या खारीक परततोय 0वरती. आणखी एक मोठा धक्का लागलाय कारिवली संघाला. रिव्हर्स फटका खेळणं का खूपच जोखमीचं असतं. लगा तो आबाद नाही तो फिर बर्बाद असं या फटक्याचं वर्णन देखील समीर केलं जाते. आणि इथे आपण पाहतोय 0वर बादून पाप्या खारीक पॅवेलमध्ये फिरताना न्यू बॅटर विवेक नाईक आता मात्र मैदानामध्ये येतोय. धावसंख्या धावफलक स्थिर आहे 8 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे अक्षय पाटीलच्या माध्यमातून. दबाव आता वाढत चाललेला आहे कारिवली संघावर. अंडर प्रेशर आता बॅटर्स आहेत. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. स्विंग अँड मिस, फाईन बॉल, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला धुमासर यावेळेला फलंदाजांचा. न्यू बॅटर विवेक नाईक मैदानामध्ये एंटर झाला. अजूनही आपण बघितलं अक्षय पाटील जो सलामीला आलेला आहे 3 बॉलमध्ये 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. त्याला 7 एकही फलंदाज योग्य त्या पद्धतीने देत नाहीये. आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय कारिवली संघ दबावामध्ये आपल्याला बघायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी अक्षयची. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. 2 फलंदाजांना बाद केले. ओ माय गॉड, इथे झाली आहे मिस्टेक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. डॉट बॉल हाही आला होता, कीपर कडनं चुकी झाली आणि बॉल अखेर 22 स्वरूपामध्ये जातोय. 4 धावांसाठी चौकार. साऱ्यांची आता बनलाय जान रानाल गावकी हाय ओ शान. अरे जाईल तिथं त्यांना मिळतोय मान दादाचे करोडो बने प्यार. दादाचे करोडो बने प्यार. 5959 लक्की हाय ओ नंबर उनके गाडीचा. 5959 लक्की हाय ओ नंबर. हे आपण पाहू शकता माननीय श्री प्रताप मारुती पाटील साहेब यांची ग्रामपंचायत राहणारला प्रभारी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनाचं हे नक्कीच बॅनर दाखवलं जाते. आई जोगेश्वरी 40+ संघाच्या वतीने देखील साहेबांना प्रिन्स शिकारी यांच्या माध्यमातून साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. बघा यानंतर जो सामना होणार आहे ते सुपर 8 मधील पहिली लढत असेल. रिग्नेश 11 गोरसई बी आणि वानुस्पोर्ट टेंभोवली या 2 संघादरम्यान. आणि काल आपण पाहिलं की या अगोदरच सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहिला विलासपोर्ट राहणार. कालच्या रात्रीमध्ये कमालीचा खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. फार जास्त कमेंट्स येत आहेत, कौतुक होतं या स्पर्धेचं. त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. पोगाव इथून विजय उमरटकर यांच्याकडून देखील प्रताप पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शुभेच्छांचा वर्षा होतो. आज आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रताप पाटील साहेबांचा वाढदिवसही आणि स्पर्धाच तेवढी मोठी आहे. हाय क्वालिटी हाय स्टँडर्ड क्रिकेट या स्पर्धेमध्ये होत चाललंय. आणि इथे आता 12 चेंडू 28 ची गरज आहे. 22चा आलेला चौकार पुन्हा मोमेंटम प्राप्त करून देणार का? वेळेबद्दल आता पुन्हा एकदा वॉर्न करण्यात आलेलं आहे. 13 मिनिटे आपण घेतलेले आहेत पहिल्या 2 षटकांसाठी, याची नोंद घ्या. नितेश 6 बॉल जोरदार अपील होता मात्र लेग स्टंपला मिस करून जातोय असं अंपायरने सांगितलं. पहिला बॉल येतो लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 13वर 40 या धावसंख्येवरती अतिशय सुंदर लढत यावेळेला आपण पाहतोय साई स्पोर्ट खारबाव संघाकडून. दरम्यान रवी तिवारी यांच्याकडून देखील प्रताप पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश 6 बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. असं वाटतं की कारिवलीचे खेळाडू सराव करत असताना मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑनलाच खेळत असावे. एकाही बॅटरला दिसत नाहीये की लॉंग ऑफची बाउंड्री लाईन क्लिअर आहे. एकाही बॅटरला दिसत नाही एक्स्ट्रा कव्हर पॉइंट पूर्ण खाली आहे. त्या क्षेत्रामध्ये एकाही फलंदाजाचा प्रयत्न राहिलेला नाहीये. तोही प्रयत्न करावा लागेल. 360 डिग्री मैदान आहे, गोलाकार मैदानामध्ये तुम्ही बॅटिंग करतायत. नितेश पाटील पुन्हा एकदा. यावेळेला मात्र मिस टायमिंग आहे. हवेमध्ये चेंडू स्क्वेअर लेगचा फील्ड डाऊन दी बॉल. झेलची संधी आहे, चुकी होणार नाहीये. चेतननं पकडली आहे झेल, फलंदाज होतोय फेल. धक्का लागेल कारिवली संघाला. ये तो खारबाव का छोटा चेतन है लेकिन बड़ा काम. उनके गाडीचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ
दरम्यान गोवा इथून साहिल पाटील, नंदू पाटील, जालेंदर पाटील, प्रमोद पाटील, परेश तरे यांच्याकडून तसे वैभव म्हात्रे यांच्याकडून कारिवली संघासाठी ऑल द बेस्ट आलेलं, मात्र ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत नाही. समीकरण आता कठीण झालेलं आहे. 9 चेंडू शिल्लक, 27 ची गरज आहे. 300च्या स्ट्राईक रेटनं आता फलंदाजी करावी लागेल. कॅप्टन महेश पाटील मैदानामध्ये एंटर झालेला आहे. कॅप्टन महेश पुन्हा एकदा ती नॉक खेळणार का, ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जातं. संघ अडचणीमध्ये आहे, तो पुन्हा इथून तारणार का, तारणहार बनणार का, संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस इथून महेश पाटील ठरणार का, अशा हजारो प्रश्न निर्माण झालेले आहेत. धुमाळ सर या प्रश्नाचं उत्तर तो इथे देतोय का बघूया. नितेश पाटील ओव्हर द विकेट, यावेळेला पूल केला ऑन साइडला, पूल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, ह्यूज सिक्सर महेशच्या बॅट मधून. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय महेश पाटीलच्या बॅट मधून. कॅप्टन लेडिंग फ्रंट नाम बहुत सिच्युएशन नुसार यावेळेला यॉर्कर लेन 7-16चं इक्वेशन होतं, इथे एकदा जोडली गेली. सेकंडचा कॉल धोकादायक आहे का, अपील झाली आहे, फलंदाज होतोय बाद. ही धाव घेण्याची किती गरज होती हा प्रश्न आता कारिवली गावामध्ये निर्माण झाला असेल, डगआउट मध्ये निर्माण झाला असेल. धुमाल सर नक्कीच अतिघाई संकटात नाही, आणि हा रनआउट कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट समय ठरू शकतो. डेफिनेटली, कारण जो खेळाडू सुपर बॅटिंग करत होता, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक खेळत होता, त्या खेळाडूला इथून बाद होणं, अशा पद्धतीने महेशचं बाद होणं, मी म्हणेल संघाचं फार मोठं दुर्दैव. चुकी झाली आहे का बघूया आता. 6 बॉल आणि 15ची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. सचिन घरत मैदानामध्ये एंटर झालेला आहे, आणि समीकरण शेवटचे 6 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि ऐरोली कोलीवाडा, आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपण आल्याची नोंद करा, रिपोर्टिंग करा. ऐरोली कोलीवाडा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, आपलं स्वागत आहे. जॉली स्पोर्ट कामतघर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण आल्याची नोंद करायची आहे. लास्ट 6 बॉल रिमेनिंग 15 रन्स टू विन. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, चित्त थरारक लढत, धडधड वाढवणारा सामना. ग्रामस्थ मंडळ क्रीडांगण राहणार येथे रंगतोय. माननीय श्री प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेमध्ये रंगतोय. स्वर्गीय विलासस्मृती चषकामध्ये रंगतोय. रिक्वायर्ड रन रेट 15. आतापर्यंत 482 चौकार आणि 341 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. म्हणजे फलंदाजांचंही वर्चस्व राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. मात्र इथून आता फलंदाज अक्षय पाटील जो सलामीला आलाय तो वर्चस्व राखणार की इथून गोलंदाज कमाल करणार. रॉनी मात्रे आपले आम्ही स्वागत करतोय. वैभव पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि प्रताप पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये या 15 धावांची आवश्यकता. अनिकेत म्हात्रे कर्णधार गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कॅप्टन अनिकेत म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी आला आणि आपण पाहतोय जवळपास 5000 पर्यंत व्ह्यूअर्स सध्या ऑनलाईन आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचे आपण करूया स्वागत. आणि मैदानावर देखील आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली आहे. वाटत नाहीये की डे क्रिकेट सुरू आहे. ज्या पद्धतीने पूर्ण स्टँड्स 6 बॉल 15 ची गरज. तो यावेळेला पहिला बॉल थोडासा खाली राहणार होता. डीप राहणारा चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपर कडे निघून जातोय. डॉट चेंडू आलेला आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत पुन्हा एकदा. अनदर गुड बॉल. स्विंग अँड मिस. अक्षय पाटील समोर. कॅप्टन अनिकेत कमाल करत असताना लगातारचा दुसरा डॉट. 4 बॉल शेवटचे शिल्लक. 15 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आता महेशची विकेट आता सर्वांच्या डोक्यामध्ये असेल. अक्षय पाटील सलामीर पूर्णपणे आता संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 15 धावा. यावेळेला मात्र चांगला फटका. एलिव्हेशन इथे मिळाले नाहीये. काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल झाला. मिळेल फक्त सिंगल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती. सचिन घरत न्यू मॅन इन. 3 चेंडू 14 ची गरज. चित्त थरारक लढत सुरू आहे. खारबाव जिंकणार की कारिवली जिंकणार हा प्रश्न या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला. याचं उत्तर मिळेल. हो, अनदर गुड बॉलिंग. ब्युटिफुल बॉल आणि काय फॉलो थ्रो आहे अनिकेतचा. लेफ्ट आर्म सीमर आहे. वेगवान चेंडू हाताळतोय. कटर त्याच्याकडे आहे. कटरचा मारा करतोय. पेस त्याच्याकडे आहे. वेगवान चेंडू हाताळतोय. व्हेरियंट दाखवतोय त्याच्या षटकामध्ये. 2 चेंडू 14 ची गरज. इक्वेशन आता अवघड होतोय. अनिकेतचं कटर कटकटीचा ठरलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणखी एक चांगला बॉल. स्विंग अँड मिस. अनदर गुड बॉल. काय गोलंदाजी राहिली आणि हळूहळू आता कारिवलीचे समर्थक मैदान सोडताना दिसत आहेत. कारण शेवटचा 1 बॉल शिल्लक राहिला. 14 धावांची आवश्यकता असेल. मिशन इम्पॉसिबल. संघनायक आपण पाहतोय कॅप्टन लेटिंग फ्रंट. कप्तान चले सिनातान. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. लास्ट बॉल आणि इथे महेंद्र पाटील झेल पकडतात. फलंदाज बाद. विकेट मिळाली अनिकेतला आणि याच बरोबर 13 धावांनी विजय मिळालेला आहे साई स्पोर्ट खारबाव संघाला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स साई स्पोर्ट खारबाव अँड हार्ड लक, टफ लक टीम.